आपण आता ट्रेन मध्ये बसलेलो आहे. अर्धा सफर आपला झालेला आहे. 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवण मागवलेलं आहे. तर आता रात्रीचे आहेत ना, किती वाजले आहेत? 6 वाजलेत आणि आता मथुरा जंक्शनला पोहोचलोय आपण. तर मित्रांनो आहे ना, आता आपण आहे ना पोहोचलोय दिल्लीला. ही आपली गाडी आहे. आता आपण फर्स्ट टाइम दिल्लीच्या रस्त्यावर आलेलो आहे. म्हणजे आता आपण आहे ना दिल्ली बॉर्डर क्रॉस केलेली आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा होता. नमस्कार मंडळी, आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी, कारण की खूप वर्षानंतर आज एकदम म्हणजे आउट ऑफ मुंबई चाललो आहे आणि आता आपण चाललो आहे मनालीला. तर आपली फॅमिली आहे, तर मनालीला निघालेलो आहे आपण. आता मार्का तर खूप खुश आहे खूप मनालीला जायचं म्हटल्यावर. तर काल गेलो होतो आपण अलिबागला. आता शॉर्ट्स ब्लॉग नाही बनवणार आहे, डायरेक्ट ब्लॉगच बनवणार आहे, कारण की शॉर्ट्स ब्लॉग मला जमत नाही आहे. पूर्ण ब्लॉग बनवणार आहे. आणि आपण आता बँड्रा टर्मिनल्सला आहे, बघू शकता तुम्ही. आपण बँड्रा टर्मिनल्सला आलेलो आहे आता. आणि आपली आहे ना 9:50ची ट्रेन आहे इथून आणि टोटल आपले 10 मेंबर आहे. आणि आपण एका मित्राच्या ओळखीने आहे ना पॅकेजवर चाललेलो आहे. खूप रिजनेबल त्याने आपल्याला पॅकेज दिलं आहे, त्यात काही विषयच नाही. तर हा प्रवास आता आपला इथून चालू होणार आहे. 9:50ची ट्रेन येईल ती न्यू दिल्लीला माझ्यामध्ये 6:50 म्हणजे 7:00 तरी संध्याकाळी जाणार. आणि तिथून दिल्लीवरून आपण जाणार आहोत. आपलं ट्रॅव्हल्स केली आहे 12 सीटर्स, तर ते आपण ट्रॅव्हल्सने जाणार आहोत. आणि पुढचा प्रवास कसा होतो काय होतो ते पाहण्यासाठी नक्कीच आपली व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली ट्रेन निघाली आहे बँड्रा टर्मिनसवरून. गुड मॉर्निंग. पोचलोय, बघितलं ना. आता अर्धा सफर आपला झालेला आहे, अर्धा सफर अजून करायचं आहे. माझी मॉर्निंग झाल्यावर पुढे बघू. 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवण मागवलेलं आहे. व्हेजच जेवण मागवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हेज थालीमध्ये हे आयटम आहेत: चपाती, शेवची भाजी, डाळ, राईस आणि एक ग्रेव्ही टाईप आहे. आणि आता कोट्याची इथे थोडं एक तासाने आपण कोट्याला पोहोचू. तर आता रात्रीचे आहेत ना, किती वाजले आहेत? 6 वाजलेत आणि आता मथुरा जंक्शनला पोहोचलो आपण. आणि आता इथून 1-1.5 तासावर दिल्ली आहे. दिल्लीला उतरू आपण. थंडी आहे, तशी थंडी नॉर्मल पडलेली आहे, थंडी लागते आहे. आणि मस्त चांगला प्रवास झाला आहे बऱ्यापैकी. स्पेशल गाडी आहे ही, दिल्ली लुधियाना स्पेशल गाडी पकडलेली आहे आपण. आधीपासूनच बुकिंग केली होती, कारण की बाकीच्या गाड्यांची तिकीटच नव्हती. तर आता डायरेक्ट दिल्लीला उतरल्यावर भेटू आपण. तर मित्रांनो आहे ना, आता आपण आहे ना पोचलो आहे दिल्लीला. ट्रेन आहे ना 1-2 तास लेट होती आणि आता बॅग आणि उतरवलेले आहेत. आणि आता आम्ही ती आमची जी पर्सनल ट्रॅव्हलर आहे ना तिकडे ट्रॅव्हल आता पकडायला जाणार आहे. आणि एक फॅमिली मेंबर पुढच्या डब्यात आहे, ते आता येणार आहे. तर माझ्या ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ चालू करतो पुढे. तर आता आपण पोहोचलो आहे. ही आपली गाडी आहे. डायरेक्ट दिल्लीवरून आपण गाडी केलेली आहे. आमची सगळीच माणसं आहे त्याच्यात, बाकी काय आम्ही काय दुसरी कोण ह्याच्यामध्ये येणार नाही आहे. अशा प्रकारे काय गाडी आहे. गाडी मस्त एकदम टकाटक आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा होता काय होतो. जर्नी एकदम मस्त झाली. ट्रेन थोडी लेट आली. आता इथून निघतो आम्ही आणि पुढचे शॉर्ट्स टाकेनच मी. आमचा ड्रायव्हर आहे राहुल कुमार. आणि अशा प्रकारे आपली गाडी आहे. गाडी लय भारी दिली आहे आपल्या मित्राने. आता आपण फर्स्ट टाइम दिल्लीच्या रस्त्यावर आलेलो आहे. म्हणजे दिल्ली बघायची होती मला आवर्जून. तर तसं बघितलं तर हा आपला कुलाबाच आहे. म्हणजे कुलाबा आणि दिल्लीमध्ये काहीच फरक नाही वाटत आहे मला. आता रात्र आहे त्यामुळे ट्रॅफिक नाही आहे, ठीक आहे. बघूया आता पुढे कसे जातो आपण आणि किती वेळात पोहोचतो. ही जी आता बस आहे ना, ही कुल्लूची आहे, हिमाचल प्रदेशची. ही आता चालली आहे मनालीला आपल्यासोबत HRTCची. बघू कुठपर्यंत भेटते. नमस्कार मंडळी, आता आपण आहे ना
दिल्ली बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि आईस्क्रीम खातोय थंडीमध्ये. जाम थंडी पडलेली आहे. पाठी बघू शकतात आपण, शिवधाबा म्हणून आहे, व्हेज आहे धाबा. तर आपण आता इथे जेवायला थांबलो होतो आणि इकडून आता निघू थोड्या वेळाने मनालीला. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. खूप मोठा ब्लॉग झाला असेल माझ्या मते. आणि जो काय पुढचा ब्लॉग असेल तो आपण डायरेक्ट मनालीपासून चालू करू. तिकडचे शूट्स वगैरे जे काय असतील ते मी टाकेलच. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.